आजपर्यंत ज्या एकनाथ शिंदेना जरांगे यांनी कधीही थेट लक्ष केलं नव्हतं, त्यांच्यावरच त्यांनी आता घणाघाती टीका केली आहे. एवढंच नाही तर तुमचे आमदार आम्हीच निवडून आणले आणि वेळ पडल्यास आम्हीच त्यांना पाडू, असा थेट इशारा सुद्धा दिला. आजच्या या विशेष भागात आपण या भाषणाचे, जरांगे पाटलांच्या आत्ताच्या आलेल्या रागाचे आणि मराठा आंदोलनाच्या राजकीय बदलाचे सविस्तर राजकीय विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना राग आत्ताच का आला, याचे उत्तर लपलेलं आहे मराठवाड्याच्या ग्राउंड रियालिटीमध्ये आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या राजकारणात. सर्वप्रथम तर एक गोष्ट नाकारता येणार नाही की जरांगे यांच्या आंदोलनाचे सर्वात मोठे यश म्हणजे मराठवाड्यात मराठा समाजाला मिळालेली कुणबी जात प्रमाणपत्रे. या आंदोलनाच्या रेट्यामुळे मराठवाड्यात हजारो मराठा तरुणांना, नेत्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली आणि इथेच खरा राजकारणाचा खेळ सुरू झाला. त्यांच्या सुरुवातीच्या आंदोलनात त्यांना खंबीर साथ देणाऱ्या अनेक स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती इत्यादी निवडणुका लढवल्या आणि ते निवडूनही आले. पण आता परिस्थिती बदलली आहे. हीच प्रमाणपत्रे आता रद्द होत आहेत. जरांगे यांच्या संतापाचे मुख्य कारण हेच आहे. त्यांच्या भावना अशा आहेत की ज्या टीमने त्यांच्यासोबत रक्त आटवलं, त्यांच्यासाठी जे काही पदरात पाडून घेतलं, ते आता हे सरकार हिरावून घेत आहे. सरकारच प्रमाणपत्र देत आहे आणि आता सरकारच ते रद्द करते, हा जरांगेंचा आरोप थेट भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली आहे. फडणवीस यांचं म्हणणं आहे की ही प्रमाणपत्रे सरकारने राजकीय हेतूने रद्द केलेली नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आणि जात पडताळणी समितीच्या निकषानुसार ती रद्द झाली आहेत. यामध्ये कसलाही दुजाभाव झालेला नाही. एवढंच काय तर भाजपच्या स्वतःच्या काही नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची प्रमाणपत्रेही यामुळे रद्द झाले आहेत, असा दावा फडणवीस करतात. पण राजकारणात वस्तुस्थितीपेक्षा परसेप्शन म्हणजे दृष्टिकोन जास्त महत्वाचा असतो. मराठवाड्यात परसेप्शन हेच तयार होत आहे की मराठ्यांना दिलेले आरक्षण किंवा प्रमाणपत्रे सरकार जाणीवपूर्वक काढून घेत आहे आणि याच असंतोषाला जरांगे यांनी आपल्या भाषणातून वाट करून दिली. मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर केवळ एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस राहिले नाहीत, तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनाही आपल्या खास शैलीमध्ये धारेवर धरले. बावनकुळे हे अनेकदा मराठा आंदोलनावर किंवा जरांगे यांच्या वक्तव्यावर पक्षाची भूमिका मांडत असतात. नेमका हा जागा पकडून जरांगे यांनी त्यांच्यावर घणाघात केलाय. जरांगे यांनी बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांना अतिशय खोचक शब्दामध्ये लक्ष्य केले की तुमच्या हातात काहीही नाही. त्यातून जरांगे यांचा हेतू अतिशय स्पष्ट दिसतो. त्यांना केवळ सत्तेतील सर्वोच्च नेत्यांनाच नव्हे, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची आणि विशेषतः भाजपची बाजू सावरणाऱ्या संपूर्ण पक्ष संघटनेला बॅकफुटवर ढकलायचे आहे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर झालेली थेट टीका. आजवरच्या संपूर्ण मराठा आंदोलनात तुम्ही बारकाईने पाहिलं असेल तर एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे संबंध सलोख्याचे दिसले आहेत. जरांगे यांनी कधीही शिंदेच्या राजकारणात अडथळा आणला नाही आणि शिंदेनेही जरांगेच्या म्हणण्याला नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिला. वाशीतील ते उपोषण आठवा. खुद एकनाथ शिंदे यांनी वाशीला जाऊन मध्यस्थी करून मनोज जरांगे यांना ज्यूस पाजून उपोषण सोडायला लावले होते. त्यावेळी या दोघांमधील केमिस्ट्री संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली होती. पण आता असं काय घडलं की जरांगे थेट शिंदेंवर बरसले आहेत? राजकीय विश्लेषकांच्या मते ही टीका केवळ रागातून आलेली नाही, तर ते एका राजकीय आगतिकतेतून आणि अपेक्षाभंगातून आलेले आहे. जरांगे यांनी आपल्या भाषणात अत्यंत स्पष्टपणे सांगितले की शरद पवार यांचे वय झाले आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या आणि त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा या एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडून होत्या. एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे नेतृत्व करतील, समाजाला न्याय देतील, अशी एक सुप्त आशा जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना होती. पण जेव्हा सरकार म्हणून मराठा समाजाचे प्रश्न सुटत नाहीत, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही आणि वरून मिळालेले प्रमाणपत्रे रद्द होऊ लागतात, तेव्हा हा अपेक्षाभंग रागाच्या स्वरूपात बाहेर येतोय. शिंदेंवर केलेली टीका ही त्यांच्या विषयीच्या अपेक्षाभंगातून आलेली दिसते. आजच्या या विश्लेषणातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच निवडणुकीतील त्यांच्या सहभागाची दिलेली उघड कबुली. आजपर्यंत राजकीय वर्तुळात फक्त दबक्या आवाजात चर्चा असायची की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा छुपा फायदा एकनाथ शिंदे यांच्या सेनेला मराठवाड्यात होत आहे. पण आता खुद जरांगे यांनी जाहीर मंचावर याची कबुली दिली आहे. त्यांनी भाषणात असं सूचित केलं की एकनाथ शिंदे यांना निवडणुकीमध्ये यश मिळावे म्हणून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरून अप्रत्यक्षपणे प्रचार केला. त्यांच्या विधानामुळे आता असे तर्क लावले जात आहेत की मराठा आंदोलनाची मागणी जरी सामाजिक न्यायाची असली तरी त्याचा परिणाम सत्तेच्या राजकारणात होत होता.
असं वाटण्यास कारण की जरांगे यांनी स्पष्ट केले की आमच्यामुळे तुमचे आमदार निवडून आलेत आणि जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ते आमदार पाडायलाही आम्हाला वेळ लागणार नाही. इतकंच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदेना एक अतिशय सूचक आणि थेट राजकीय इशारा दिलाय. तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे असे ते म्हणाले. म्हणजेच तुमच्याऐवजी आमच्याकडे उद्धव ठाकरे हा दुसरा पर्याय उपलब्ध आहे असा इशारा त्यांनी दिलाय. आणि हा इशारा साधा सुद्धा नाही. राजकारणात जेव्हा एखादा सामाजिक नेता असा इशारा देतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आपला वोट बँक एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे ट्रान्सफर करण्याची ताकद ठेवणे. आता पाहूया या संपूर्ण प्रकरणाचे आमचे राजकीय विश्लेषण. मनोज जरांगे यांच्या भाषणातून काय सिद्ध होते? पहिले म्हणजे मनोज जरांगे आता केवळ एक आंदोलनकर्ते राहिलेले नाहीत. त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणावर मराठा समाज एकवटला आहे. त्याचा वापर कोणाच्या तरी राजकीय लाभासाठी किंवा राजकीय फटका देण्यासाठी होऊ शकतो ही शक्यता जरांगे यांच्या ताज्या संतापातून समोर येते. ही महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची आहे. यातून जरांगे किंग मेकरच्या भूमिकेत जातील का अशी ही चर्चा सुरू आहे. दुसरे म्हणजे राजकारणात कोणत्याही सामाजिक आंदोलनात टिकून राहायचे असेल तर त्यांच्याकडे राजकीय ताकद म्हणजेच पॉलिटिकल लेव्हरेज असणे आवश्यक असते. हे जरांगे ओळखून आहेत. जोपर्यंत तुम्ही मतदानाच्या पेटीतून सत्ताधाऱ्यांना धक्का देऊ शकत नाही तोपर्यंत तुमच्या मागण्या कागदावरच राहतात हे वास्तव त्यांनी स्वीकारले आहे. तिसरे म्हणजे निवडणुकीच्या बाबतीत दिलेला हा इशारा शिंदे भाजप सरकारसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे. मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये जरांगे फॅक्टर हा कोणाचा तरी करेक्ट कार्यक्रम करू शकतो याची जाणीव सत्ताधाऱ्यांना त्यांनी करून दिली आहे. चौथे म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची धडपड. जेव्हा जात प्रमाणपत्र रद्द होऊन कार्यकर्त्यांची पदे जाऊ लागली तेव्हा जर जरांगे गप्प बसले असते तर त्यांचेच कार्यकर्ते नाराज झाले असते. त्यामुळे आपल्या टीमला राजकीय संरक्षण देण्यासाठी त्यांना आक्रमक व्हावेच लागणार होते आणि त्यांनी तेच केले. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या जरांगे यांच्या राजकीय बाउन्सरला कसे सामोरे जातात, तसेच रद्द झालेल्या प्रमाणपत्रांवर सरकार कोणत्या सुवर्णमध्य काढणार आणि खरोखरच पुढील निवडणुकीत मराठा आंदोलक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहणार का हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांची बदललेली आक्रमक राजकीय भूमिका राजकारणात नक्की बदल घडवेल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.